ओके. तर पुढचं सम आहे आय इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस 2x अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. जरा फोकस करा परत इथं. हे जे आहे याचे आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत. आता 4 फॉर्म्युल्यापैकी कुठला घेणार? याच्या आधी बघा 2 कॉस स्क्वेअर आहे, तर मला कॉस 2x चा कॉस स्क्वेअर वाला फॉर्म्युला माहित पाहिजे. कसा? कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 हे यायला पाहिजे. ठीक आहे. आणि ह्याच्या आधी मायनस आहे म्हणजे मला ब्रॅकेटच घ्यायला पाहिजे. करतो मी चेंज. आय इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स हे मायनस ब्रॅकेटमध्ये काय येणार? ब्रॅकेटमध्ये ग्रीन कलर येणार 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. ठीक आहे. हे असं असणार काहीतरी. ओके, चला पुढे. आपण काय कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. ओके. तर आता इथं हे मायनस हात डिस्ट्रीब्यूट केलं, हे मायनस हात डिस्ट्रीब्यूट केलं तर काय होणार? ते हे असं होणार ना, इंटिग्रेशन 2 कॉस स्क्वेअर एक्स हे मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस 1 अपॉन करायला कॉस स्क्वेअर एक्स. आता हे 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स गेलं. राहिलं काय? 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजेच काय असते? 1 अपॉन कॉस काय असते? सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. सगळ्यांना माहिती आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असते? डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. याचा अर्थ सेक स्क्वेअर एक्सचं टॅन काय असणार? इंटिग्रेशन असणार आहे. म्हणजे फायनल स्टेप काय येणार? येतं आय इज इक्वल टू सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस सी. एक्सचा डेरिव्हेटिव्ह अपॉनला लिहायचा असतोय, पण तो 1 असतो त्यामुळे काय लिहायची काय गरज नाही. फायनल आन्सर.